नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आणि नशिबन या सिरियलच्या महासंगम एपिसोडमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. कॉन्ट्रॅक्ट काय केलं यावरून रुद्रा आणि त्याचे वडील यांच्यामध्ये वाद होतात. त्यावेळेस वाद मिटल्यानंतर संगीताची तयारी सुरू होते. कॉन्ट्रॅक्टची गेम नागेश्वरनी कशी पलटी केली यानंतर उर्वशी आणि सावी यांच्यामध्ये चांगलाच जळमाळाट होतो. इकडे ठरलं तर मग या सिरियलमध्ये अस्मिताचं डोळा जेवण चालू असतं. त्याच वेळेस सचिन देखील आलेला असतो आणि नागराज त्याला भेटतो आणि काय डबल जबाबदारी वाढली असं तो टोमणा मारतो. पण सचिनला काय अजून कळत नाही. प्रूफ म्हणून दोघांचे फोटो काढतो आणि स्वतःचा देखील सेल्फी त्या दोघांबरोबर काढतो, जेणेकरून साक्षीला सांगता येईल. आता उर्वशी दुसरा गेम लावते. ती कुशलला भेटते आणि जर खरंच तुझं तिच्यावर प्रेम असेल गिरिजावर तर त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे वाग. त्या पद्धतीने तिच्या मैत्रिणीचे तो फोटो काढतो आणि तिला ब्लॅकमेल करतो आणि तिच्याद्वारे तो गिरिजाला बाहेर घेऊन तिच्याशी लग्न करणार असतो. इकडे संगीताचा कार्यक्रमाच्या वेळी सायली, अर्जुन, वासंती, उर्वशी, सावी, प्रिया हे सर्व डान्स करतात आणि टायटल सॉन्ग तर अक्षरशः नागेश्वर स्वतः गातो. चल मात्र त्या मुलीचे अश्लील फोटो काढण्यात यशस्वी होतो आणि तिला व्हिडिओ काढून दाखवतो देखील. गिरिजा आणि रुद्र देखील डान्स करतो. पण त्याच वेळेस ज्यावेळेस रुद्र तिला जवळ करतो त्यावेळेस छकुली छकुली तिला असा आवाज येऊ लागतो. ती डोक्याला हात लावते आणि चक्कर येऊन पडते. ती ज्यावेळेस शुद्धीवर येते त्यावेळेस सायली विचारते की तू चक्कर येऊन का पडलीस. त्यावेळेस मला छकुली छकुली असा आवाज एका लेडीजचा आला असं ती सांगते. त्यावेळेस वासंती त्या ठिकाणी असते. वासंती पटकन नागेश्वरकडे जाते. नागेश्वरला सांगते की छकुली छकुली असा आवाज येतोय, तुम्हाला काय आठवत आहे का. अंजनीची मुलीला देखील ती छकुली बोलायची. म्हणजे भूताचं सावट या गृहावर आहे की काय असं ती म्हणते. त्यावेळेस पुन्हा विषय काढायचा नाही असं नागेश्वर तिला बजावतो. आता गिरिजाच्या मैत्रिणीला कुशल भेटतो आणि ते फोटो दाखवतो, ब्लॅकमेल करतो आणि जर हे व्हायरल करायचे नसेल तर तू गिरिजाला काही करून तिकडे घेऊन येशील याचं वचन दे. तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे की गिरिजा गायब होते आणि रुद्रा खूप चिडतो.